हाय फ्रेंड्स, गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज बघा माझ्या संग कोण आहे, ते आमचं खास मित्र महेश लोंढे. मित्रांनो, काय करमत नव्हतं. महेश म्हणला चल आपल्या रानात येऊया चक्कर टाकू. मित्रांनो, गावाकडचं वातावरण बघा किती मस्त आहे. शहराचं आयुष्य म्हणजे नुसतं पळापळीचं जीवन, पण खरी माझ्या खेडेगावातच आहे. एक नंबर असं लोकेशन आहे मित्रांनो. बघा कसं वाटतंय. मित्रांनो, फायनली आपण पोचलो महेश लोंढे यांच्या रानात. मित्रांनो, बघा कसं मस्त शेती. मित्र, काय लावलंय ही? बाजरी लावली. बघा कसा घ्या आनंद बाजरीचा. एक नंबर. असं ही दिसतंय का, ही सगळीकडे बघा आपल्या मित्राचं क्षेत्र आहे. ह्या 5 एकर क्षेत्र आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. विहीर बघा कशी एक नंबर आहे मित्रांनो. विहीर बघू शकता तुम्ही. जुन्या दगडाचे बांधकाम आहे. अरे बापरे, पाणी भरपूर खाली गेलंय विहिरीचं. जुनं दगडी बांधकाम आहे मित्रांनो. ही दिसतंय का, ही चिमणीची घरटी ती. मस्त असं लोकेशन आहे. पाणी लय खाली गेलंय. अजून पाऊस म्हणावा असा पडला नाही, त्याच्यामुळे पाणी वर आलं नाही. ही लिंबाची झाडं बिड एक नंबर असा विषय आहे. मित्राच्या रानात कशासाठी आलोय माहितीये का भावांनो? मित्राने आंब खायला आणलं होतं घरी, आणि त्या आंब्याच्या कुयाची हो का आंब्याची झाडं अशी बनवली ती. ही अशी झाडं बनवली ती. आता ती हो का, ही झाडं दिसतात का, ही आंब्याच्या कुयाची झाडं आंब्याची बनवली ती. आणि ती झाड मित्रांनी लावली. अशी किती झाडं लावली ती? असे मस्त लावले ती 7-8. 7-8 झाडं लावल्यात. मग खावा आंबेच आंबे. 7-8 झाडं लावली ती. कुठे आहे ती? एकच दिसतंय झाड, अजून कुठे आहे ती? बांधाने झाडं लावल्यात मित्रांनो. खरंच खूप छान वाटतंय रानात चालायला बरं का. इचू काठ्याचं बघून चाला. हो का, ही मस्त असं आंब्याचं झाड लावलंय मित्रांनी. विकत घेऊन खाण्यापेक्षा आंबा किती बी खावा कटाळा येस्तवर. अजून मित्र म्हणतोय पुढं लावली ती झाड. 2 तर झाडं झाली बाबा, अजून कुठे आहे ती? हो का, ते घरी तयार केले. ही एक झाड आहे घरी तयार केलंय. रोपवाटिका टाकतोय काय आता, नर्सरी. आपण नाही खाल्ली तर मोठी पिढीनं खावं ह्या हिशोबात. बघा, मित्राचा एकच उद्देश आहे की झाडं लावायचं काम फक्त आपण करायचं. फळं भेटतील का नाही ह्याचा विचार नाही करायचा. पुढच्या पिढीने खाल्ली पाहिजे ती. बघा कशी आंब्याची झाड आहेत बघा, एक नंबर अशी मस्त अशी झाड आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त झाडं मोठी व्हायची वाट बघा. झाडं मोठी झाल्यावर सांगू तुम्हाला या आंबा खायला मग कटाळा येस्तवर. आम्ही जिथं आहे तवर आंबा लागतील का याला बाबा.
किती झालं हे आंब? आता मोजलं नाहीत मित्रांनो. या बांधावरती काँग्रेस भरपूर आहे. मित्र म्हणतो ह्या 2 झाडाच्या आंब्याला कलम करायचा. कलम केल्यावर काय होतं, फळं लवकर लागते ते का? लवकर लागते. हो का, बघू शकता तुम्ही किती भारी झाड दिसतंय, 1 नंबर असं. खरंच खूप छान आहे. इथून तिथून दवाच राहणार. हो का, हे असं रान आहे. टोटल किती क्षेत्र आहे? 5 एकर. 5 एकर. सगळीकडे काय लावलंय? तिथं बाजरी आहे, हा मोर गवार आहे, हा. मोर आहे, केळी आहे. मग चला की जाऊ केळीत. सरा केळीकडं. मित्रांनो, कसली केळी आहे ती? साधी केळी आहे. तुम्हाला गावरान केळी दावतो बघा कसं मला मार्क आहे. मित्रांनो, युट्यूब चॅनेल पहिला आपला चांगला चालला होता, पण काही कारणास्तव चॅनेल बंद ठेवला मी. आता परत एकदा कमबॅक केलाय आपण. फक्त तुमच्या सगळ्यांचा मनापासून सपोर्ट भेटू द्या, एवढीच आशा आहे, दुसरं काय नाही. लक्षात ठेवा, टॉपच्या क्रिएटरला कोण पण सपोर्ट करतं, पण मोर्या सुतार 0 आहे. मग त्याला फक्त तुम्ही हिरो बनवा. लक्षात ठेवा, हे 0 कधी हिरो होईल सांगता येत नाही. सिर्फ आप लोगों का प्यार और आप लोगों की दुआ चाहिए. चला मग आता चाललोय केळीत. बघू केवढे 7ची केळ आले ते केळीला. हा, किती लांब आहे केळी अजून? आलोय जवळच आता बघा. जवळ म्हणत म्हणत लय लांब आहे. हिथंच दापा लागल्या. ते कुत्र चावत नाही ना बाबा? मोठ्याने बोल की, कसा धरलाय काय तुझा? नाही चावत. रानात फिरण्याचा आनंद वेगळाच पण मित्रांनो, बरं का. खरंच खूप भारी वाटतं. खरंच सुख का नाही. शेतातल्या लोकांची मुलाखत घ्या, कामाला आहेत माणसं. कामाला माणसं आहेत, थेट त्यांच्याशी थोडा संवाद साधू. इथं बघा टॉमी कसा पळतोय. हो का टॉमी कसा पळतोय मित्र. हो, टॉमी तर दिसेल ना. हा तर खरा आमचा. हा तर खरा खेडेगावातील माणसांच्या आयुष्याचा संघर्ष आहे मित्रांनो. आणि खरं तर त्याच माणसाच्या आयुष्याला मजा आहे जो माणूस आयुष्यात संघर्ष करतो. मातीशी आपल्या लढती. मातीशी नाळ जोडली महेश लोंढे यांची. बघा कसं काळजार रान आहे. रानात पण टँगोच्या बाटल्या दिसत आहेत. भरपूर असे महाराष्ट्रात टँगो लवर आहेत मित्रांनो. टॉमी बघा कसा बघतोय. चावू बिवला आहे का येऊ दे. मित्रांनो, ब्लॉग मध्ये थोड्याफार शिव्या सुद्धा येऊ शकतात. आम्ही खेडेगावातली माणसं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. हे बघा गाणेरी किती भारी मित्रांनो. फुलं बिलं 1 नंबर असं दिसतोय विषय. मस्त असं. काय लावलंय आता इथं? काय लावलंय? त्याच्यात गवार आहे. ह्याच्यात गवार लावली लोंढेलने. मोजत नाही, तुमची शूटिंग काढा. बघा गवार कशी भारी आली मित्रांनो. हो का, तुम्ही बघू शकता. अजून ह्याला गवार लागली नाही अजून. महेश लोंढेचे मित्र भेटलेत बघा. काय चाललंय मग? काय नाही बघा, आलू येडा घालाय. म्हणलं बघून यावं. म्हणलं चला आपलं मित्राच्या रानात नाही एखादी चक्कर मारावी. बरोबर आहे, बरोबर. काय बाकी विशेष? काय नाही बघा. मस्त गवार लावली. पलीकडे काय लावलंय? बाजरी. लगाटा यंदा मग इकडे बाजरी इकडे बाजरी मध्ये गवार. पाणीच नव्हतं ना. मग काय तर बरोबर आहे. आता चालू ते 50 एवढी बाजरी हा. नाही करत, पण केळीला केळं लागले ते का? केळं बघायला लागतं. चला मित्रांनो, लोंढेंच्या केळीत चला. आयुष्यात काय मित्रमंडळींसाठी वेळ दिला पाहिजे, गप्पा गोष्टी मारल्या पाहिजे. त्या माणूस मेलं की सगळं जाग्यावर राहते. हायतवर मजा मारली पाहिजे, सुट्टी द्यायची नाही. लय बी मजा नाही मारायची, मापात मारायची. बांधानं चालण्याचा आनंद वेगळा. हो का, बांधाने चालण्याचा आनंद वेगळा. फक्त पाय जपून टाकला पाहिजे, नाही तर तोल ढासळू शकतो. मित्रांनो, मालकांची विनंती, काँग्रेस दाखवू नका त्याच्यात. काँग्रेसापासून थोडं साईटला घ्या.
ह्याच्यात बी बाजरी बघा किती मस्त लावली हा. आता इकडंच रील्स काढायला खरं आलं पाहिजे इंस्टाग्रामला, बाजरीत दिघाना. पहिल्यांदाच आलोय मित्रांनो मित्राच्या रानात, पण भारी वाटलं बरं का. कुठंतरी आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे व मित्रांनो. फायनली आपण केळीपाशी पोचलोय बघा. बघा ही नाजूक नाजूक दिसतात का, ही केळ ती बघा अशी. पहिल्यांदा असं घड लागते ती, आणि त्याची साईज मोठी होऊन मग बांधत्यात गावरान केळ. इकडं काय या हे असं घडलं असतं पहिल्यांदा. हो का, पहिल्यांदा हे असं घड लागते ती. महेश लोंढे थोडी माहिती द्या. हे असं घड लागलं, हा, हे ते फुटल्यानंतर तसं केळ तयार होतात. त्या गडात बाहेर आल्यावर केळं तयार होते ते मित्रांनो. म्हणजे एक नंबर असं वातावरण आहे. मला मराठी एक गाणं आठवलं, दूरच्या रानात केळीच्या वनात. काय चाललंय महेश लोंढेंच्या मनात. मस्त अशी तरी किती झाड आहे ती, 100 झाड आहे ती. केळच केळं खात असाल मग. मस्त असं नियोजन आहे बघा केळाचं. ही काय लावलंय, हे गावर आहे, ही गवार नाही गेलंय पावट्याचा. पावटा नाही गावर आहे, गावरीत पावटा आहे. गवारीत पावटा आहे म्हणजे बघा कसली डोकलिटी म्हणायची खतरनाक. बघा मित्रांनो, लोकेशन व्ह्यू फक्त बघा कसा आहे निसर्ग पहिल्यापासून. बघा आता निसर्ग फक्त कसा आहे ती बघा, बाकीचं काय बघू नका तुम्ही. एक नंबर असं नियोजन आहे बरं का. हे असं वाटतंय उन्हातानाचं इकडं केळीतच लोळायला यावं. मस्त वाटतंय पण खरंच मन असं एकदम तृप्त झालं. जयशंकर मित्रांनो, सहज आलतो मित्राच्या रानात चक्कर टाकण्यासाठी, आणि इथं काका भेटलेत बघा. केळता गावला शेळका गावले ते. आपलं नाव काय काका? किंवा देवकाचे देवा देवकाते, गाव बरड. बरोड. किती वर्ष झालं आपण हे शेळ्या करता? हे आम्ही जसं झालं आमचं तसं 10 वर्षाचा 5-7 वर्षापासून ओळखूया. एखादा दिवस चुकून जर कधी आलं नाही तर मनाला कसं वाटतं? म्हणजे केळ्यावर हो, केळ्या चुकल्या नाही अवघड वाटतं. मग दुसरं कोण येतं का? येते कुठं घरी जायला तवात. आता एवढ्या शेळ्या तुम्ही पाळल्याच्या, मग यांचं खायचं हे कसं काय का? काय ना तुप्पा पडापा खाली गुणावऱ्या पात कुठं पण फिरायचं. बागवाडी असं तरी रोजचं किती किलोमीटर होत? नाही काय बाबा डावे पण किती किलोमीटर कशाला आम्हाला देणार ते. बरोबर आहे की. तरी 4-5 किलोमीटर होत असेल. जास्ती 10-15 किलोमीटर होते. 10-15 किलोमीटर. तरी किती आहे ते शेळ्या? केळ्या पाहायच्या केळचे 40 शेळ्या. मित्रांनो, माणसाला फक्त माणसाने कमावलेला पैसा दिसतो, पण त्याच्या मागचं कष्ट किती बघा. कष्ट लय लय. किती पायपिटी करायला लागते काय. तरी वार्षिक अंदाजे उत्पन्न किती येत असेल? उत्पन्न काय एवढी देणार ठेवली आम्ही व्हाया 2-1 लाख. बघा मित्रांनो, माणसाने कंपनीत कष्ट करून सुद्धा 2-1 लाख रुपये शिल्लक राहत नाहीत.